बाबांनो सर्वांना हनुमान जयंतीच्या मनापासून शुभेच्छा. गाडीत डाळ भात बनवलेलो, राजस्थानमध्ये होतो, गाडी आता भरायला जायचं होतं, मस्तपैकी डाळ भात बनवलो, खाल्लो. मग काय नंदी महाराज आलते बघा, त्यासनी पण गाडीत आपल्या भाकरी होत्या, वाळ्या भाकरी, त्यासनी पण खायला दिलो. त्यासनी भाकरी तीन खाऊन दिल्यानंतर पालनपूरला गाडी भरायला आलो. पार्टीवाला म्हटला 2 तास लागणार गाडी भरायला, त्यामुळं म्हटलं गाडीत मस्तपैकी जेवण बनवूया. परत आणि डाळ भात बनवलं. डॉक्टरांना आम्हाला सांगितलं डाळ भातच खायचं, मटन बिटन काय खायचं नाही, असले बंधन घातले. मग काय मार्बल भरून आलो बघा आणि वरचा माल घालायला थांबलेलो. वरचा माल म्हणजे या बॉड्या 3 घालातो, याचं भाडं जरा टाईट लागते म्हणून 2 टन ह्यो माल घातला. बॉड्या बिड्या इथं सगळ्या गाड्यांच्या बॉड्या, छोटा ती टेम्पो ट्रक, जेवढ्या सगळ्या गाड्या तेवढ्या गाड्यांचं सगळ्यांचं शोचं साहित्य तीन सगळं सामान इथे मिळते मस्तपैकी. गाडी 3 भरलो बघा आणि बांधून बिंदून झालो आणि आलो बघा हॉटेलवर. इथं तर तुम्हाला दाखवतो बघा आज कोण आले. हे बघा इशल्याचं रांडेचे 6 महिन्यानंतर आगमन झाले. 6 महिने इशल्या गायब होता, उसाच्या ट्रॅक्टरवर गेलता. आता उसाचं सीझन संपल्यानंतर ना गाडी पाशी आलाय. मग काय गणेश स्वामीनं त्याचं सहर्ष स्वागत केलं, टावेल टोपी देऊन सत्कार केला. कारण 6 महिन्यानंतर इशल्या परत 77 ग्रुपमध्ये उल्पे गँगमध्ये परत आल्यानंतर ना त्याचं स्वागत बिगत केलं. मग काय आलो बघा हॉटेलमध्ये गार प्याला. गंगा म्हणाल तर 90 दे, 90 पिंटी काय ना म्हणलं, डॉक्टरनं दारू बंद करायला लावले. गप पिऊ वाटलं, थंडा पे म्हटलं, मस्तपैकी फंटा घेतला, गार 3 प्यालो बघा सगळेजण. मग काय सकाळी पोचलो बघा नवसारीला, आंघोळी 3 केलो. आज उपवास असल्यामुळं, हनुमान जयंती असल्यामुळं चिप्स 3 मागवलो, शेंगदाण 3 तेवढंच लाईटली खावं म्हटलं. तर कसा वाटलं भाऊ ब्लॉग, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.